नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भातच्या महत्त्वपूर्ण अशा अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आता अप्रूव्ह होऊ लागलेले आहेत आणि त्याच पद्धतीने आता हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावरती कधी वर्ग होईल या संदर्भातच्या सुद्धा चर्चा होऊ लागलेल्या आहेत। ठिकठिकाणी मित्रांनो या हप्त्या संदर्भातच्या वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यात येत आहेत। नागरिकांकडून हे तारखा ज्या आहेत ते जाहीर करण्यात येत आहे, परंतु शासनाकडून सांगितल्या पद्धतीने 15 ऑगस्ट पासून 19 ऑगस्ट पर्यंत या कोणत्याही दिवशी आपल्या बँक खात्यामध्ये या अनुदानाची रक्कम डीबीटी मार्फत थेट ट्रान्सफर केली जाणार आहे। आता मित्रांनो, हे हप्ते आपल्या बँक खात्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण न येता डायरेक्ट जमा व्हावेत, तर यासाठी मित्रांनो एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आपल्याला या ठिकाणी करायची आहे। ती कोणती असणार आहे यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ बनवत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी अपडेट सांगायची म्हणजे आपण पाठीमागच्या व्हिडिओत ज्या पद्धतीने सांगितलं होते की शासनाकडून ही योजना ज्यावेळेस जाहीर करण्यात आली त्यावेळेस सांगितलं होतं की शासनाकडून येणारे जे अनुदान आहे हे डायरेक्ट डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावरती वर्ग केलं जाणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, हे डीबीटी काय असणार आहे या संदर्भाची सविस्तर चर्चा मी पाठीमागच्या व्हिडिओत केलेली आहे, परंतु आता सुद्धा तुम्हाला सांगतो की डीबीटी म्हणजे शासनाकडून अनुदानामध्ये कोणत्याही प्रकारची अफरातफर न होता शासन टू डायरेक्ट लाभार्थी ही पारदर्शकतापणा आणण्यासाठी शासनाकडून डीबीटी ही पद्धत सुरू करण्यात आली। डीबीटी पद्धत म्हणजे ज्या लाभार्थ्याचं बँकेला आधार लिंक असेल तर त्याच बँकेमध्ये त्या लाभार्थ्याची अनुदानाची रक्कम वर्ग केली जाते, म्हणजेच त्याची पडताळणी करून त्याच्या खात्यावरती डायरेक्ट डीबीटी मार्फत पैसे वर्ग केले जातात। तर ही मित्रांनो डीबीटी जर आपली झाली नसेल तर मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी अतिशय अडचण येऊ शकते, कारण की भरपूर लाभार्थ्यांनी काही ठराविक कारणांमुळे आपले खाते जे आहे ते चेंज केले, म्हणजेच आपल्याला डीबीटी खातं माहित असून सुद्धा त्यांनी इतर बँकेचे खाते दिले। बाय चान्सली तुम्हाला जर डीबीटीचं खातं माहितच नसेल आणि तुम्ही जर इतर दुसरे बँकेचं खातं दिलं असेल तर तुम्हाला घाबरून जायची काही गरज नाही। तुमची डीबीटी अवघ्याने अवघ्या काही मिनिटात बँकेमार्फत करून दिली जाऊ शकते। त्याच्यामुळे तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे की तुमची डीबीटीची बँक कोणती आहे, योजनेसाठी जे आपण बँक खातं दिलेलं आहे ते बँक आपल्या डीबीटीला लिंक आहे का हे तुम्हाला माहित आहे का? माहित नसेल तर अवघ्या 2 मिनिटात तुम्हाला या ठिकाणी मी समजून सांगतो। घर बसल्या तुम्ही पाहू शकता की तुमची डीबीटीची बँक कोणती आहे आणि लाडकी बहीण योजनेसाठी दिलेलं खातं कोणतं आहे। तर त्यासाठी काय करावं लागेल तर 2 मिनिटांसाठी वेळ काढा आणि हा संपूर्ण पुढचा व्हिडिओ पहा। तर मित्रांनो, त्यासाठी एक काम करायचं, आपला मोबाईल उचला, मोबाईलमध्ये गुगल वरती जा। गुगल वरती गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला आधारची जी वेबसाईट आहे ही आधारची वेबसाईट आपल्याला ओपन करायची आहे। तर या ठिकाणी मित्रांनो मी गुगल ओपन केलेला आहे, याच्यावरती माय आधार या पद्धतीने सर्च केलंय। या ठिकाणी मी स्क्रीन रेकॉर्डिंग लावत आहे, तुम्हाला सविस्तर समजावं यासाठी हा स्क्रीन रेकॉर्डिंग असणार आहे, तुम्ही व्यवस्थित पाहायचं आहे। तर मित्रांनो, माय आधार वरती आल्यानंतर पहिल्याच ठिकाणी या ठिकाणी माय आधार हा जो आपल्याला टॅब दिसत आहे तर या वेबसाईट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर आधारची ही वेबसाईट आहे, याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण आधारच्या वेबसाईट वरती आता या ठिकाणी डायव्हर्ट झालोय। तर या ठिकाणी आपल्याला जो बँकेचा स्टेटस पाहायचा आहे त्यासाठी लॉग इन करावं लागेल। लॉग इन साठी मित्रांनो या ठिकाणी कशा पद्धतीने लॉग इन करायचंय तर त्याची डिटेल तुम्हाला इथं आता मी सांगणार आहे। लॉग इन करण्यासाठी मित्रांनो वर आपल्याला या ठिकाणी वरच्या बार मध्ये जे चित्र आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये 3 चित्र आहेत, त्याच्यामधीलच एक जे आहे हे निळ्या कलरचं, तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय। माय आधार UDID वरती क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता आपला संपूर्ण पेज जे ते ओपन झालेलं आहे, म्हणजे लॉग इन साठी आपलं पेज ओपन झालेलं आहे। आपल्याला सुरुवातीला आपलं खातं जे आहे ते लॉग इन करून घ्यावं लागणार आहे। लॉग इन साठी लॉग इन या टॅब वरती क्लिक करा। लॉग इन टॅब वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची टॅब ओपन होणार आहे, याच्यामध्ये आपला आधार नंबर जो आहे तो टाकून द्यायचा आहे। आधार नंबर टाकायचा आहे, तर इथं आपला आधार क्रमांक जो आहे तो आपण टाकलेला आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा सुद्धा व्यवस्थित भरून घ्या। या ठिकाणी मित्रांनो कॅप्चा न चुकता भरून घ्यायचा आहे। कॅप्चा भरून घेतल्यानंतर लॉग इन विथ OTP, तर या ठिकाणी आपल्या मोबाईलवरती एक OTP जाणार आहे, तो OTP आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। तर लॉग इन केलेले OTP आपल्या मोबाईलवरती गेलेला आहे, इथं पाहू शकता मोबाईलवरती आपल्या OTP आलेला आहे। OTP व्यवस्थित पाहून घ्या। OTP पाहिल्यानंतर या ठिकाणी आपला OTP जो आहे तो फिल करायचा आहे। तर OTP आपण या ठिकाणी टाकून घेतोय। अशा पद्धतीने आपला OTP जो आहे तो आपण टाकलेला आहे। OTP टाकून घेतल्यानंतर खाली लॉग इन टॅब आहे, याच्यावरती क्लिक करायचंय। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपली प्रोफाईल इथे आपल्याला पाहायला मिळेल। आपली संपूर्ण प्रोफाईल आपल्या आधार संदर्भात सविस्तर डिटेल आपल्याला या ठिकाणी पाहता येते। याच्यामध्येच आपल्याला मित्रांनो या ठिकाणी
डॉक्युमेंट अपडेट असेल, आधार डाउनलोडिंग असेल, ऑर्डर आधार PVC कार्ड असेल, म्हणजे आधार संदर्भात ज्या काही सर्व्हिस आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि तुमच्या पर्सनल सर्व सर्व्हिस तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित पाहता येणार आहे आणि त्याची प्रोसेस सुद्धा करता येणार आहे। आता याच्यामध्येच आपल्याला बँक सीडिंग स्टेटस म्हणजेच आपल्या आधारला कोणती बँक लिंक असणार आहे तर त्या संदर्भाचा टॅब इथं दिलेला आहे। तर या बँक सीडिंग स्टेटस वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहू शकता पुढचं पेज जे आहे ते ओपन झालेलं आहे आणि या ठिकाणी आपलं आधार कोणत्या बँकेला लिंक आहे का तर त्या संदर्भात या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळेल। तर इथं पाहू शकता इनएक्टिव्ह देण्यात आलेला आहे, आधार नंबर आहे, खाली इनएक्टिव्ह देण्यात आलेले आहे, म्हणजेच हा आधार क्रमांक जो आहे तो कोणत्याही बँकेला लिंक नाहीये। त्याच्यामुळे भविष्यात या अशा आधार क्रमांकांना डीबीटी मार्फत येणाऱ्या पेमेंट संदर्भात अडचणी येऊ शकतात। तर या अडचणी आपल्याला दूर करायच्या असतील तर आपल्या आधारला आपली बँक लिंक असणं खूप गरजेचं आहे। आता मित्रांनो खाली पाहू शकता प्लीज चेक विथ युअर बँक गेट युअर आधार नंबर लिंक टू युअर आधार अकाउंट, म्हणजे या ठिकाणी सांगत आहे की आपलं आधार कार्ड जे आहे ते आपल्या बँकमध्ये जाऊन आपल्याला लिंक करायचं आहे। लिंक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बरोबरची टिक दिसून या ठिकाणी ऍक्टिव्ह असा मेसेज सुद्धा पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो तुमचं जर असं या पद्धतीने खातं दिसत असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी जे खातं दिलेलं आहे तर त्या बँकेत जाऊन तुम्हाला त्याची डीबीटी करून घ्यायची आहे। डीबीटी म्हणजे तुमचं आधार कार्ड त्या खात्याला लिंक करून घ्यायचं आहे। जर तुमचं आधार कार्ड लिंक झालंच तर डीबीटी मार्फत येणारी रक्कम थेट तुमच्या त्या बँक खात्यामध्ये जमा होईल, अन्यथा तुमच्या खात्यावरती एकही रुपया शासनाकडून जमा केला जाणार नाही। तर ही मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं। पाठीमागच्या भागात सुद्धा मी सविस्तर डीबीटी बाबत चर्चा केलेली आहे, तुम्हाला माहित असेल, परंतु वारंवार या गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे। हप्ता जवळ येत आहे आणि तुम्ही जर ही डीबीटीला खातं लिंक केलं नाही तर येणारं अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणार नाही, तुम्हाला अनुदानापासून वंचित राहावं लागेल। त्याच्यामुळे मित्रांनो ही गोष्ट अतिशय लक्षात ठेवा, साधी सोपी प्रोसेस आहे, अवघ्या 2 मिनिटांमध्ये तुम्ही घर बसल्या सुद्धा ही डीबीटी चेक करू शकता। या पद्धतीचा जर आपल्याला मेसेज येत असेल तर मित्रांनो लवकरात लवकर डीबीटी करा आणि जर या ठिकाणी तुम्हाला ऍक्टिव्ह म्हणून खातं नंबर जर पाहायला मिळत असेल आणि तुम्ही जर ते खातं लाडकी बहीण योजनेसाठी दिलं नसेल तर तुमच्या खात्यावरती मित्रांनो एकही अनुदान रुपये जमा होणार नाही, कारण की लाडकी बहीण योजनेचं अनुदान जे आहे ते डीबीटी मार्फत बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्याच्यामुळे जे खातं डीबीटीला लिंक असेल त्याच खात्यावरती हे अनुदान डायरेक्ट जमा होईल। त्याच्यामुळे मित्रांनो ही चालू घडलेली अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं। लवकरच हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, त्याच्या अगोदर आपल्याला ही महत्त्वपूर्ण अशी प्रोसेस करून घ्यायची आहे आणि आपलं खातं डीबीटीला लिंक करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि येणारं अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा हो। तर आजच्यासाठी येथेच थांबतो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।